ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि आता आपण आहोत बिहारच्या एक्झिट पोलवरती। पुढे जाण्यापूर्वी आता आपण पाहूयात पोल ऑफ पोल, विविध संस्थांनी माध्यमांनी केलेले पोल, त्यांचा एकत्रित पोल पाहूयात। TV9 एनडीए 110 ते 120, महागठबंधन 115 ते 125, लोजपा 3 ते 5, अन्य 10 ते 25, एनडीटीव्ही 116 अधिक मिळतोय सारण एनडीएला त्यांनी दाखवले, 120 महागठबंधन, लोजपा 1 आणि अन्यांना 6 दिलेल्या आहेत एनडीटीव्हीनं। रिपब्लिक टीव्ही 91 ते 117 एनडीए, 118 ते 138 महागठबंधन, लोजपा 5 ते 8 आणि अन्य 3 ते 6। रिपब्लिक टीव्हीचा हा पोल आहे विशेष म्हणजे। आणि आता आपण पाहूयात ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल मधला फरक कसा दिसतोय। एनडीएचा ओपिनियन पोल म्हणत होता 151, एक्झिट पोल आता 116 पर्यंत आलेला आहे, फरक 35 जागांचा। आणि महागठबंधन ओपिनियन पोल 74 जागा दाखवत होता आणि एक्झिट पोल 120 जागा दाखवतोय, फरक आहे अधिक 46 जागा वाढल्याचा हा फरक आहे। 24 ऑक्टोबरला हा ओपिनियन पोल झाला होता आणि अन्य ओपिनियन पोल 14 जागा दाखवत होता, एक्झिट पोल मात्र 6 जागा दाखवतोय, फरक 8चा आहे। म्हणजे अन्यांकडे जाण्यापेक्षा पक्षावरती उभ्या राहिलेल्या उमेदवाराला मतदान मिळालेलं आहे। मी आता पुन्हा एकदा आपल्या सगळे पाहुण्यांचं फक्त इंट्रोडक्शन करून देतो, कारण काही लोकांनी जर का चॅनल आता बघायला सुरुवात केली असेल तर आपल्यासोबत आहेत प्रवीण दरेकर, भाजपचे विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते, सत्यजित तांबे काँग्रेसचे नेते, अनुप्रिया पटेल प्रवक्त्या जेडीयूच्या, समर खडस राजकीय विश्लेषक बिहारचे अभ्यासक, अशोक वानखेडे ज्येष्ठ पत्रकार, इम्तियाज जलील एमआयएमचे खासदार आणि अभिजित करंडे एबीपी माझाचे प्रतिनिधी सध्या बिहारमध्ये। मी अनुप्रिया पटेल यांच्याकडे जातोय। अनुप्रिया जी, हमारे सहयोगी समर खड़स यहाँ के पत्रकार पूछ रहे थे आपसे कि ऐसी क्या बात है कि अगर कम भी जगहें मिलती है फिर भी आपकी महत्वाकांक्षा आकांक्षा तो सीएम पोस्ट की ही है, सिर्फ नीतीश कुमार केंद्रित ऐसी इस पार्टी का भवितव्य बचा है अभी? देखिए, ये हमारी महत्वाकांक्षा की बात नहीं है, ये एनडीए की जो घटक दल है जेडीयू और बीजेपी, इन्होंने तय किया है कि हमारा नेता जो होगा मुख्यमंत्री जी नीतीश कुमार ही हों। यह अब मैंने के सवालों का मैं जवाब देना चाहूंगी। उन्होंने पूछा कि भाई क्या अपने आप को भगवान मानते हैं, तो ये बहुत बड़ी बात है कि एक इंसान किसी व्यक्ति को भगवान से तुलना करे। यह मेरे लिए कहना बहुत ही मुश्किल है और कोई भी नहीं कह सकता है, किसी भी इंसान को भगवान से तुलना नहीं कर सकता है। ये बिहार की जनता आपको 10 तारीख को बताएगी कि बिहार की जनता के लिए माननीय मुख्यमंत्री जी खासकर महिलाओं के लिए वो एक जरूर भगवान के रूप में उभरे हैं। जो बिहार की महिलाएं पहले कभी 2005 के पहले जो महिलाएं रोड पर सुरक्षित नहीं थी, रास्ते से उठा ली जाती थी, आज महिला रात के 10 बजे 11 बजे, मैं भी एक महिला हूँ और मैं पटना जैसे शहर में रहती हूँ, मैं आज भी अगर मुझे काम है तो मैं बेझिझक सड़क पर निकल सकती हूँ, मुझे किसी चीज की डर भय नहीं है। लॉ एंड ऑर्डर इतने दुरुस्त हुए हैं कि हम अपने आप को सुरक्षित महसूस करते हैं। तो यह मुझे बताने की जरूरत नहीं है कि मुख्यमंत्री जी नीतीश कुमार जो है वो हमारे लिए भगवान है या उनसे ऊपर है। ये आपका सवाल का जवाब मैं नहीं, बिहार की जनता देगी और 10 तारीख को देखेंगे, आपको जवाब मिल जाएगा, इसलिए आप चिंतित नहीं हो। अनुप्रिया जी, सिर्फ सुशासन और पुलिस की व्यवस्था हो गई तो बिहार का विकास हो गया, बात हो गई, अब खत्म हो गया बिहार में। बस भैया रात को 8-10 बजे अगर हमारी बहन अनुप्रिया जी बाहर जा सकती हैं रात के 10 बजे तो हो गया बिहार का विकास, और कुछ अपेक्षाएं नहीं होती सामान्य जनता की? जरूर हमारा जो 2015 हम लोगों ने जो इलेक्शन लड़ा, हमारा सात निश्चय जिसपे हम लोगों ने बात की थी, हमारा सात निश्चय था जिसमें स्टूडेंट को क्रेडिट कार्ड कांड भी आप ही के समय हुआ है। जी फिर से आप बोलेंगे? बोला, परत एकदा बोला अशोक जी, परत एकदा विचारा। जो बालिका वसतिगृह का कांड जो हुआ है, लड़कियों का शोषण हुआ है, ये भी आप ही के समय हुआ है, नीतीश कुमार जी के समय हुआ है। तो क्या जो वसतिगृह में लड़कियां सुरक्षित नहीं, तो क्या आप जो कहती है रोड पे सुरक्षित है, रोड पे तो दिल्ली में भी सुरक्षित है, दिल्ली को रेप कैपिटल कहा जाता है, फिर भी लड़कियां रात को घूमती है। सवाल सुरक्षा का नहीं है, सुरक्षा के साथ आपको पेट में रोटी भी देनी होती है, सुरक्षा के साथ बाहर से व्यवस्था भी होती है। जो महिलाएं सुरक्षित आप रखती है उनको क्या नदी में बाढ़ में बहने के लिए थोड़ी ना आप अलाउ करेंगे? जिस तरह से मूलभूत सुविधाएं रोजगार नहीं है, वो महिला क्या करेगी जिसका आपण ऐकूया अनुप्रियांचं ऐकूया, मग मी समर आणि बाकीच्यांकडे जाईल। अनुप्रिया बोलिए, कहिए, बात रखिए। मैं बोल रही हूँ कि सिर्फ हम लोगों ने सुरक्षा के ऊपर काम नहीं किया, हमने न्याय के साथ विकास किया है।
जो भी दोषी हुए हैं उनकी कार्रवाई हुई है, उनको सजा भी मिला है। और हमारे पार्टियों में अगर आप जो आप जिस बात पे कर रहे हैं वो एक न्यायिक मामला है, उस पर जांच चल रहा है और उस पर जो दोषी होंगे जरूर उनको सजा मिलेगी। अनुप्रिया जी और एक सवाल लेंगे आपके प्रति, और एक सवाल लेंगे। समर खडस पूछ रहे हैं, उसके बाद मला त्यानंतर प्रवीण दरेकरांकडे जायचं। बीजेपी के पास जाऊंगा मैं, बीजेपी के महाराष्ट्र इकाई के नेता प्रवीण दरेकर जी हमारे साथ है, उनके पास में जाऊंगा। उसके पहले समर जी तुमचा प्रश्न। समर जी, मुझे आपसे ये सवाल पूछना है कि ये जंगल राज था, तो ऐसे जंगल राज करने वाले नेता के साथ आपके जो महनीय नेता है, जो आपको भगवान लग रहे हैं और आप कह रही है बिहार की जनता को लग रहे हैं, वो तो 10 तारीख को साफ होने ही वाला है, तो उस जंगल राज के नेता के साथ आपके नेता ने गठबंधन किस बलबूते पे किया था पिछले चुनाव में, और उनके हाथ में हाथ लिए जो प्रचार किया, और आज आप जिस मोदी जी के गुणगान गा रही है, उन मोदी जी को बिहार की जनता के बाल और नाखून उन्होंने भेज दिए डीएनए चेक करवाने के लिए, तो ये आपके नेता को तब जंगल राज नहीं दिख रहा था क्या? और आज अचानक आपको जंगल राज दिखने लगा है, उसके पहले भी जंगल राज दिख रहा था। तो ये पलटी खाना जो है, ये नीतीश कुमार का क्या है? मतलब ये आइडियोलॉजी है या फितरत है? ये बताइए। हम जिस जंगल राज की बात करते हैं उस समय नेता लालू प्रसाद यादव थे, ना कि तेजस्वी यादव थे। और जब हम लोगों ने आरजेडी के साथ में गठबंधन में गए उस समय नेता तेजस्वी यादव थे, ना कि लालू यादव थे। तो मैं हमने सुधरने का मौका दिया, हमने सुधरने का मौका दिया आरजेडी को। अनुप्रिया जी मजाक कर रही है, अनुप्रिया जी मजाक कर रही है आप। लालू के खंडे के खंडा मिला के चुनाव में प्रचार हो रहा था। मजाक होगा ये आपके लिए? आप मजाक कर रही है, आप ये कह रही है कि तेजस्वी तब था, तो फिर उस तेजस्वी और उस तेजस्वी के साथ जब आपने सरकार बनाई तो फिर क्या प्रॉब्लम हुआ आपको? आपने तेजस्वी के साथ सरकार बनाई, फिर तेजस्वी कहां से जंगल राज में हो गया? तेजस्वी तो पहली बार नेता बना, पहली बार उप मुख्यमंत्री बना, वो आपके मुख्यमंत्री पद के नेतृत्व में। अनुप्रिया जी, अनुप्रिया जी, जी बोलिए, बात रखिए आपकी अनुप्रिया जी। देखिए, हम सिर्फ एक बार बोलना चाहिए कि हमने जो इलेक्शन लड़ा इस बार 2020 में, हमारा सात निश्चय जो 2015 में हम लोग लेकर चले थे, उस पर हम लोगों ने जनता से वोट मांगा। और जंगल राज की बात हमें याद दिलानी इतनी जरूरी इसलिए थी क्योंकि उस समय हमारे पास तो ना ही मूलभूत सुविधाएं थी, ना ही हमारे पास में जल की सुविधा थी, ना सड़क थी। जैसा आप लोग अभी डिबेट में मैंने मुझसे एक साथी ने सवाल पूछा कि यहाँ पे ना ही इंडस्ट्रीज है, ना ही यहाँ प्राइवेट कंपनी है, तो इसका कारण, सबसे मुख्यतः कारण किसी राज्य में नहीं जाने का कारण होता है कि वहाँ के ट्रांसपोर्ट सिस्टम अच्छे नहीं होते, वहाँ लॉ एंड ऑर्डर अच्छे नहीं होते, जिसको हम लोगों ने सुधारा है। हम वो दुष्ट चक्र ऐसा है अनुप्रिया जी, इसकी वहां बिहार में व्यवस्था नहीं थी क्योंकि लालू जी का राज था, फिर भी आरजेडी का उनके साथ हाथ था। वही तो प्रॉब्लेम, वही तो मैं आपसे पूछने की बात कर रहा हूं। जदयू का हात था उनके साथ, वही तो पूछने की कोशिश कर रहा हूं। मी आता जातोय प्रवीण दरेकरांकडे, भाजपचे नेते दरेकरजी, आमचा एक्झिट पोल असं सांगतोय की आपल्या जागा वाढतायत भाजपच्या, पण सत्तेमध्ये तुम्ही येण्यापासून जरा लांब आहात. काय म्हणणं आहे आपलं? एक लक्षात ठेवा, हा संपूर्ण 2-4 एजन्सीचा जर एक्झिट पोल पाहिला तर मला वाटतं का हा एक 7-8 जागांचा फरक ॲव्हरेज त्या ठिकाणी दिसतोय. आणि जणू काय नितीश कुमार हरलेले आहेत, भाजप आणि नितीश कुमारची सत्ता गेलेली आहे, अशा अर्थानं या ठिकाणी कारणी मीमांसा त्यांच्या हरण्याची होते. 10 तारखेला याचा निकाल लागणार आहे, सत्यस्थिती येईल समोर आहे ती. परंतु माझं असं सांगणं आहे की मगाशी अनुप्रिया पटेल या ठिकाणी सांगत होत्या काय लॉ अँड ऑर्डर महत्त्वाचा नाही का? बेरोजगारी बरोबर त्या ठिकाणी नितीश कुमारांच्या माध्यमातनं त्या ठिकाणी विकासाच्या ज्या गोष्टी झाल्या, मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज या विषयांना प्राधान्य दिलं गेलं. त्या ठिकाणी दारूबंदीसारखा निर्णय घेतला गेला. आणि मग जर अशा प्रकारचे उद्योगधंदे येण्यासाठी शांततेचं, कायदा सुव्यवस्थेचं त्या ठिकाणी लागतं, इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. आणि बिहारसारखा मागासलेला प्रदेश असल्यामुळे तिथे शून्यापासून सुरुवात करायची होती. आणि अशा वेळेला जर चांगल्या गोष्टी, सुशासन त्या ठिकाणी आलं असेल, जंगलराज होतंय, होय जंगलराज होतंय, हे कुणी सांगायची आवश्यकता नाही, त्याच्याबद्दल कुणाचंच दुमत नाही. परंतु त्या जंगलराजमधनं त्या ठिकाणी बाहेर येण्यासाठी नितीश कुमारांनी काहीच प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत का? असं कोण सांगू शकतं का? आता बिहारची लोकवस्ती, बिहारचं भौगोलिक क्षेत्र, त्या ठिकाणच्या असणाऱ्या व्यवस्था, यातना एकाएकी सगळा काय बिहारचा विकास त्या ठिकाणी होऊ शकत नाही. परंतु निश्चित विकासाकडे त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न नितीश कुमारांनी केलाय. एक गोष्ट खरी आहे प्रसन्ना, की
15 वर्ष सत्तेत असल्यामुळे थोडीफार अँटी इन्कम्बन्सी नितीश कुमारांच्या बाबतीत झाली, यावर दुमत असायचं काही कारण नाही. बरं. काही ठिकाणी त्या कोरोनामध्ये त्यांनी अप्रतिम काम ऍक्च्युअली केलं, प्रशासन राबवलं, परंतु सरकार लोकांमध्ये दिसत नव्हतं, रस्त्यावर दिसत नव्हतं, प्रशासकीय यंत्रणा व्यवस्थित हाताळत होतं. त्यामुळे एक नैराश्याचा सूर सुद्धा प्रसन्न त्या ठिकाणी होता. तुम्ही काय बोलताय, मी बोलतोय ते ऐका, तुम्हाला बोलायचं ते नंतर बोला. हो, आपण दरेकरांचं ऐकूया. दरेकर पूर्ण करा. माझं बोलणं झाल्यावर तुमचं म्हणणं मांडा. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त ज्ञान असेल ते आपण महाराष्ट्रातील जनतेला सांगा, देशातील जनतेला सांगा. पण दुसरा काय बोलतोय याच्यावर कृपया कुत्सितपणानं बोलू नका, अशी माझी आपल्याला विनंती आहे. बोला. आणि त्याच्यामुळे नितीश कुमारांच्या विकासाच्या कामांबरोबरच देश पातळीवर आज मोदी साहेबांच्या बाबतीत या गोष्टीशी तर आपण सहमत व्हाल की बीजेपी त्या ठिकाणी वाढते, बीजेपीचं पर्सेंटेज वोटिंग वाढते, जागा त्या ठिकाणी वाढतायत आणि एकंदर मोदी साहेबांच्या सभांना मिळणारा त्या ठिकाणचा प्रतिसाद, केंद्राच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ थेट त्या ठिकाणी मिळालाय. प्रसन्न, मी एक उदाहरण सांगतो. शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट 6,000 रुपये, जे 4-4 महिन्यांनी त्या ठिकाणी 2-2 हजार रुपये, हे एक चर्चेचा विषय होता. सर्वसामान्य माणूस, शेतकरी, महिला त्या ठिकाणी या लाभाचा सुद्धा मोदी साहेबांच्या विषयीचा त्या ठिकाणचा एक आदर त्या ठिकाणी त्या प्रचाराच्या माध्यमातून निश्चितपणे दिसत होता. आणि त्याच्यामुळे थोडाफार परिणाम नितीश कुमारांच्या मतांवर, त्यांच्या संख्येवर होईल, परंतु भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांचं 100% सरकार येणार. ठीक आहे, मला लक्षात आलेलं आहे. माझ्याकडे आता माझ्या सगळ्या या गेस्ट पॅनलला माझी विनंती आहे. माझ्याकडे आता शेवटची 10 ते 11 मिनिटं आहेत. मी प्रत्येकाकडे जाणार आहे की त्याचं कॉम्बिनेशन त्याने सांगावं. कारण अशा स्थितीमध्ये समजा धरून चालू काय भाजपच्या आणखी जागा वाढल्या, नितीश कुमारांच्या जागा आणि आणखी वेगळं कॉम्बिनेशन येऊन त्यांची सत्ता येणार असेल, मुख्यमंत्री कोण, प्रत्येकाने आपापलं कॉम्बिनेशन सांगावं, थोडक्यात सांगावं. मैं अनुप्रिया जी आपसे शुरुआत कर रहा हूं, कृपया आप संक्षिप्त में आपकी बात रखें. ये जो भी कॉम्बिनेशन आएगा, आपका कहना है कि आपकी सत्ता आ रही है, एनडीए की आ रही है, अगर नीतीश जी की आपके पार्टी की जगहें कम हैं, सीट्स कम हैं, तो कॉम्बिनेशन क्या होगा? आप मानती हो कि ज्यादा जगह मिलने के बाद भी, सीट्स मिलने के बाद भी बीजेपी सीएम नीतीश जी को ही बनाएंगे? मेरे मानने की बात नहीं है. मैं आपको फिर से दोबारा दोहरा दूं कि बीजेपी के जो राष्ट्रीय अध्यक्ष है, उन्होंने अपने चुनावी रैली में कहा है कि हम अगर गठबंधन में हमारा नेता माननीय मुख्यमंत्री जी होंगे, नीतीश कुमार जी होंगे, और यहाँ तक कि प्रधानमंत्री ने भी अपने चुनावी भाषण में कहा है, इस पे कोई भी टीका टिप्पणी की बात नहीं है. यह पहले से क्लियर है और मुझे लगता है कि चर्चा का विषय यह नहीं है. कट एंड क्लियर है की भाई हमारे मुख्यमंत्री अगर एनडीए की सरकार बनती है तो नितीश कुमार जी होंगे. ठीक आहे, मी सत्यजित तामेंकडे जातो. सत्यजित जी, तुमची शेवटची कमेंट, तुम्ही कॉम्बिनेशन पुढे कसं बघताय? काँग्रेसचा वेगळा रोल आहे, पण तुम्ही जर का आता जोडतोड व्हायची वेळ आली, एवढं कट्टुकोट होत असेल, तर काय होईल बिहारमध्ये? याच्यात खरं तर बघावं लागेल की नितीश कुमारांच्या जागा ज्या 42 आपण दाखवतोय आता, ते झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी काय भूमिका घेईल? कारण मला निश्चितच खात्री आहे की बीजेपी त्यांना मुख्यमंत्री करणार नाही. पण ते म्हणतात देणार म्हणून जाहीर केलं त्यांनी. आता चुनावी भाषण तर आपण चुनावी जुमले बीजेपीचे कायम ऐकलेलेच आहेत. बरं, मला 100% खात्री आहे तुमच्या 120 जागा येत आहेत, तुम्ही त्यांचा मुख्यमंत्री कशाला बोलताय? तिथे 120 जागा येऊन सुद्धा जर तुम्हाला त्यांचा मुख्यमंत्री दिसत असेल तर कमालच आहे. म्हणजे मला वाटते नाही, मी त्यांच्या समर सर, मी त्यांच्या ह्याच्या प्रसन्नाच्या प्रश्नाचं उत्तर देतो आहे की त्याचं म्हणणं कॉम्बिनेशन कसं होणार आहे. आणि खरं राजकारण तिथंच सुरू होणार आहे की जेव्हा नितीश कुमारांना ते मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठेवणार नाही आणि जेव्हा कट्टुकट ज्यावेळेस तुमचं एक्झिट पोल ज्या पद्धतीने आकडे दिसत आहेत त्या पद्धतीने असेल, त्यावेळेस खरी परिस्थिती होईल. आणि जर आपण मुख्यमंत्री पदाच्या लोकप्रियतेचं जर एक्झिट पोल पाहिलं, जे सगळ्या चॅनल्सने आता केलेलं आहे, तर 1 नंबरला 45%-50% दरम्यान तेजस्वी यादवचं ज्या ठिकाणी लोकप्रियता दिसते आहे, जेणेकरून तेजस्वी यादवच मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी भावना तिथल्या बिहारच्या जनतेची दिसते आहे. आपण बघू. इम्तियाज जलील, क्या होगा एग्जिट पोल के आगे 10 तारीख को, और आप कॉम्बिनेशंस के बारे में बताइए, क्या हो सकता है? देखिए प्रसन्न, मैं एक बात साफ तरीके से कहना चाहता हूं कि 10 तारीख के दिन नीतीश कुमार साहब को जब ये पता चलेगा कि मेरे बहुत कम सीटें आए हैं,
भारतीय जनता पार्टी भले ही कितना, मोदी साहब ने भले ही कितना ये नारा लगाया होगा कि कोई भी आ जाए हमारा मुख्यमंत्री नीतीश कुमार रहने वाला है। आप लिख के ले लीजिएगा प्रसन्ना साहब, ये 10 तारीख के दिन ये रिकॉर्ड करके आपने बताना कि नीतीश कुमार साहब बाहर आएंगे और बाहर आके कहेंगे कि जनता ने मुझे कॉल नहीं दिया है, जनता का मुझे समर्थन नहीं मिला है, इसीलिए मैं हमने पहले से ही कहा था कि भारतीय जनता पार्टी साम दाम दंड जो लगने वाला है वहां पे तो ये है कि हमको ये डर है कि अगर वहां पे कोश्यारी जैसे अगर गवर्नर साहब रहेंगे तो वहां पर भारतीय जनता पार्टी ही अपना मुख्यमंत्री बनाने के लिए हर तरह का तड़जोड़ करेगी। और अगर इस तरह का अगर क्लोज फाइट रहने वाली है तो हमें बहुत ज्यादा यह है कि अभी से ही जो हॉर्स ट्रेडिंग रहती है वो हॉर्स ट्रेडिंग का काम अभी से ही शुरू हो जाने वाला है, जिसके लिए भारतीय जनता पार्टी अब बहुत मशहूर हो चुकी है, क्योंकि उन्होंने अपने पड़ोसी राज्य के अंदर ही देखा है कि क्या क्या हो रहा है। तो ये सब हथकंडे अब ये आपके एग्जिट पोल आने के बाद ये सब गेम से शुरू हो गए होंगे। लेकिन हम आपको इतना कहना चाहते हैं, एक पॉजिटिव चीज इसके अंदर ये निकली है कि भले ही अनुप्रिया जी कितना भी कहे कि 15 साल किसी भी राज्य के लिए बहुत बड़ा समय होता है, 15 साल में अगर आपने इंडस्ट्री नहीं स्टार्ट किए हैं, लोगों को रोजगार नहीं दे रहे हैं और सिर्फ आप ये कहेंगे कि हम 15 साल के अंदर हमारे स्टेट के अंदर का जो गुंडागर्दी थी वो खत्म करे हैं, वो आलोचना इसके पहले आ चुकी है, मैं उसका रिपीट नहीं करूंगा वरना वक्त बहुत कम है। वो आलोचना आ चुकी है, उसके पहले भी कहा गया उसके बारे में, बहुत सारे कहा गया उसके बारे में। मी जातोय अशोक वानखेडेंकडे। अशोकजी, काय ऐनवेळी गोष्टी घडू शकतात? क्लायमॅक्स अँटी क्लायमॅक्स काय बघता तुम्ही? मी दोन्ही पक्षांच्या बद्दल मी तुम्हाला सांगतो, मला फक्त 1 मिनिट द्या। परंतु त्याच्या अगोदर बीजेपीचे जे प्रवक्ता आपले बोलले आहेत त्यांना फक्त मी एवढंच सांगू इच्छितो, 5 वर्षात जर नरेंद्र मोदी एवढा विकास करतात देशाचा की त्यांना पुन्हा इतकं बंपर समर्थन मिळतं, तर मग 15 वर्षात नितीश कुमार का नाही आले? 15 वर्षाची इनकॅम्बेन्सी यदि गुजरातमध्ये मोदींना नसते किंवा मग तिकडे शिवराज सिंगला नसते तर मग फक्त तिथेच का? त्यामुळे कुठे ना कुठे त्यांना ऍक्सेप्ट करायला पाहिजे, तिथे विकास झालाच नाही। आता आपण निवडणुकीच्या रिझल्टवर येऊ। मला वाटतं, जर मला जर विचारलं तर मला वाटतं हे जे एक्झिट पोल आहे याच्यापेक्षा थोडे विपरीत परिणाम येतील। महागठबंधन स्वीप करेल, महागठबंधनला कोणाची जरूरत पडणार नाही, तरी पण ते एलजेपीला ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतील। 2 जरी जागा आल्या तरी एकाला मुख्यमंत्री घेऊन एलजेपीला तो एनडीए मध्ये जाऊ देणार नाही, त्याची पुढची रणनीती असेल। दुसरी गोष्ट, जर नितीशला फारच कमी जागा पाहिजे, 2-4 जागाची जर जरूरत असेल आणि ती जर त्यांना पूर्ण करायची असेल, अशा वेळेला एलजेपीने जर सांगितलं आम्ही समर्थन देतो आणि सरकार बनवतो पण आम्हाला नितीश नको, अशा वेळेला बीजेपीला सरकार वाचवण्यासाठी किंवा पुन्हा इलेक्शन नको म्हणून आपला मुख्यमंत्री द्यावा लागेल। जर एनडीएचं सरकार आलं तर तिथे बीजेपीचा मुख्यमंत्री होणार। पण जे माझं म्हणणं आहे की महागठबंधन स्वीप करेल, स्वीप छत्तीसगड सारखं स्वीप, हा स्वीप तुम्हाला तिथे दिसेल, कारण तिथे लोकांचं मन बनलं गेलं होतं कुठल्याही हालतीत आम्हाला नितीश नको। बरं एक शक्यता अशी मला दरेकरांकडे द्यायचं, पण तुम्ही म्हणताय तसं जर का झालं वानखडेजी, तर तशा परिस्थितीमध्ये जे 95-99 साली झालं होतं तसं काहीतरी होईल। नितीश कुमार आपल्या काही आमदारांना जायला पण सांगू शकतात, तुम्ही पुढच्या खेमेला जाऊन हम अगर नाही तो सनम तुम्ही लेके डोपेंगे, असं काहीतरी होईल आणि पुन्हा त्याही स्थितीमध्ये तेजस्वी मुख्यमंत्री होऊ शकतात, अशा पण शक्य आहेत। मी जातोय दरेकरांकडे। दरेकरजी, धरून चालू, आमच्या एक्झिट पोलमध्ये, सगळ्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या जागा वाढत आहेत। असं विचित्र परिस्थिती झाली की भाजपच्या वाढत आहेत पण एनडीएच्या जागा एकूण कमी आहेत, तर उरलेला गॅप भरणार कशी? नाही, प्रसन्न एक लक्षात घ्या, आपल्या पोल प्रमाणे 116 आणि 120 असे 4 जागांचा फरक आहे। आपण 42 त्या ठिकाणी नितीशना दाखवलेत। मी आज आपल्याला सांगतो, भारतीय जनता पार्टी 75च्या खाली त्या ठिकाणी येणार नाही, अशा प्रकारचा जनाधार ट्रेंड त्या ठिकाणी आहे। आता नितीशच्या 40च्या जागे 2-4 जागा वाढतील असं मला त्या ठिकाणी अंदाज आहे। आणि नंतर पासवानच्या आहेत 2-3 जागा, त्या भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमारला त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतील। आणि त्याच्यामुळे मी असं म्हणणार, नितीश कायम ठेवून होतील असं म्हणताय तुम्ही दरेकर? नितीश कायम ठेवून लोजपा येईल असं म्हणताय तुम्ही? हो 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 हो। अच्छा, नितीश कुमार राहून त्यांच्या अटी शर्ती असू शकतील काही, परंतु त्या ठिकाणी नितीश कुमारांसोबत या ठिकाणी निश्चितपणे लोकशक्ती जनपार्टी त्या ठिकाणी पासवानचे 2-3 लोक जे काही येतील ते या ठिकाणी येतील। आपल्या कुठल्याही आज 2-4 प्रतिथेश तुमच्या पोल आहे त्याच्यामध्ये कुठलंही स्वीप कोणाचं दाखवलं जात नाही। मला दरेकरजी, मी तुम्हाला थांबवून एक प्रश्न विचारतो, तुमच्याकडेच येतोय पण तो चुकूनही राहिला जाऊ नये या चर्चेमध्ये, म्हणून मी तुम्हाला थांबवून जरा विचारतोय, दिलगिरी आहे त्यासाठी।
जिथे महाराष्ट्रामध्ये तुमच्या जागा इतक्या जास्त असताना तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी कोणती तडजोड केली नाही, तुम्ही शेवटी सत्तेतून बाहेर पडलात पण तडजोड केली नाही, जिथे तुम्हाला अधिकृतरित्या जास्त जागा मिळणार आहेत तिथे तुम्ही स्वतःहून मुख्यमंत्री पद द्यायला तयार आहात स्वतःपेक्षा कमी जागा असलेल्या व्यक्तीला, हे लॉजिक कसं समजून घ्यायचं? प्रश्न लॉजिकचा नाही. महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारचा एक गैरसमज राजकारणामध्ये निर्माण केला गेला की भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्र्यांचा शब्द देऊन पाळला नाही, जो शब्दच दिला नव्हता. परंतु आता या ठिकाणच्या निवडणुकीमध्ये खुलेआमपणे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी नितीश कुमार हेच त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाचे एनडीएचे उमेदवार असतील असं जाहीरपणे सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या भाषणांमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमारच असतील असं दिलदर्या महाराष्ट्रात दाखवायचा होता ना, गोष्ट जाहीरपणे महाराष्ट्रामध्ये असं कुठेही सांगितलं नव्हतं. हा दिलदर्या महाराष्ट्रात का नाही दाखवला? देवेंद्र फडणवीस साहेब तत्कालीन असणारे त्यांच्या नेतृत्वाखालीच या ठिकाणी निवडणुका लढवल्या गेल्या आणि भविष्यातलं ते नेतृत्व असतील अशा प्रकारचंच वातावरण होतं. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचं शब्द दिलेला आणि शब्द पाळलेला न पाळलेला आणि तिकडचा याच्यामध्ये फरक आहे. आज मी आपल्याला सांगतो की त्या ठिकाणी जागा जरी कमी आल्या तरी त्या ठिकाणी, कारण देश पातळीवर राजकारणामध्ये विश्वासार्हता पण जपणं टिकवणं लोकांच्या मनात करून देणे तेवढंच महत्वाचं असतं. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून की जागा कमी आल्या तरी भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी नितीश कुमार यांना दिलेला भूमिका लक्षात आली. समोर तुमची शेवटची संदेश सुद्धा, जरी जास्त जागा आल्या तरी मोठं मन दाखवून भारतीय जनता पार्टी करेल असा मला पूर्ण विश्वास आहे. समर, शेवटची कमेंट. मला जे मगाशी वानखेडे म्हणाले तसं मलाही असं वाटतंय की निवडणुकीचा निकाल जो आहे तो असा लागणार नाही, स्वीप होईल, कारण ज्या पद्धतीची गर्दी होती. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, समजा असा निकाल जरी लागला, तुम्ही भारतीय जनता पक्षाचं राजकारण जो आहे त्यांचा इतिहास बघा. भारतीय जनता पक्ष हा कायम एखाद्या राज्यामध्ये शिरकाव करताना आधी अपोजिशनची स्पेस जी असते ती ऑक्युपाय करतो. म्हणजे गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाबरोबर युती केली, त्यांना खाऊन टाकलं. इथे शिवसेनेबरोबर केली, नंतर शिवसेनेचं विरोधी पक्ष नेतेपद गेलं, भाजपकडे आलं. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा त्यांची ती स्ट्रॅटेजी राहिलेली. ते जे बोलतायत म्हणजे त्यांनी, आणि एकतर हा जो निकाल आहे की नितीश कुमार खाली जाणार आणि भाजप वाढणार, असं जगात होत नाही. जेव्हा तुम्ही अलायन्सने जाताना तेव्हा अलायन्स तुम्हाला ज्या तुमचे पाय जे असतात ते एका बेडीत बांधलेले असतात, एक खाली गेला तर दुसरा जाणारच. त्याच्यामुळे असा निकाल लागेल का तर मला वाटत नाही. पण जर लागला, समजा जर लागला, तरी मला असं वाटतं की भाजप अपोजिशनची स्पेस तयार करेल. नितीश कुमारना पुन्हा डोक्यावर बसवून 40 जागांमध्ये आणि नितीश कुमार मुख्यमंत्री आणि हे बाकीचे भजनं करणार, असं चुकीचं राजकारण भाजप कधीही जन्मात करणार नाही. ते अपोजिशन मध्ये बसतील, लीडर ऑफ अपोजिशन घेतील आणि पुढचा जो क्लेम असेल ठीक आहे तो क्लेम सत्तेवरचा कायम करतील असं मला वाटतं. ठीक आहे. मला बेसिक मुद्दा कळला. मी अभिजितकडे जातो शेवटची कमेंट करायला. अभिजित, काय दिसतंय 10 तारखेचं चित्र आता एक्झिट पोलच्या आधारावर? अगदी थोडक्यात. नाही, 10 तारखेचं चित्र अतिशय उत्सुकता निर्माण करणारा आहे. मी अत्यंत थोडक्यात 2 मुद्दे मांडतो. एक तर जसं की आता समर सर पहिल्यांदा म्हणाले होते की हा खूप मॉडरेट पोल आहे, तर त्याच्यामध्ये पण 2 शक्यता आहेत. या पोलकडे बघितल्यानंतर असं दिसतंय की खूप कमी जागांचा अंतर आहे. ज्यावेळेला तो प्रश्न तू विचारलास की जर असं झालं की सत्ता स्थापन करायची वेळ येईल, जर मुख्यमंत्री कोण होईल, तर त्यावेळेला आपल्याला हे माहिती आहे की जर 5-7 जागांचा फरक असेल तर अशा वेळेला सत्ता संपादन कशी करायची, सगळ्यात आधी पावलं कशी टाकायची, हे गोव्यात, मिझोराममध्ये आणि बाकीच्या राज्यांमध्ये आपण बघितलेलं आहे. त्याच्यामुळं इथं ती तसं होण्याची शक्यता पण काही नाकारता येत नाही, कारण भाजपचं राजकारण हे खूप फास्ट मुव्हिंग राजकारण आहे. आपण जो ट्रेंड बघितला त्याच्यानुसार, ट्रेंडनुसार आपण बोलतोय. दुसरी गोष्ट अशी की मग मुख्यमंत्री नितीश कुमार होतील का, तर मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी चेहरा दिलेला होता आणि त्याच्यामध्ये मोदींनी स्वतः स्टेजवरून सांगितलेलं आहे, भाजपच्या प्रत्येक नेत्यानं समोर येऊन सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जर अशी स्थिती निर्माण झाली की खूप कमी जागा आहेत आणि आता नितीश कुमारांकडे पद जाते काय, त्यावेळेला समर्थन म्हणतात तसं होऊ शकतं की त्यापेक्षा मग ऑपोजिशनची जागा व्यापून टाकायची आणि अशा वेळेला नेक्स्ट क्लेम जो करणं आहे तो सोपं होईल. कारण आता या क्षणाला नितीश कुमार हा एकमेव चेहरा आहे पक्षाचा, दुसऱ्या पक्षाला चेहरा नाहीये आणि ही त्या पक्षाची स्ट्रॉंग बाजू होती एकेकाळी, पण आजच्या क्षणाला ती सगळ्यात विकेस्ट बाजू ठरलेली आहे. कारण त्यांच्या एकाच चेहऱ्यावरती निवडणूक लढली गेली, त्यांच्याच प्रशासनावरती निवडणूक लढली गेली, टीकाही त्यांच्यावर झाली आणि अपयश जर झालं किंवा यश मिळालं तर दोन्हीचे धनी ताली और गाली दोनों
नेता कोई मिलेगी, कॅप्टन कोई मिलेगी, तर ते तसं होऊ शकतं. दुसरी गोष्ट, दुसरा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये तेजस्वी यादव यांचा, तर तेजस्वी यादव हे जर क्लीन स्वीप मिळाली, एक्झिट पोल खरे ठरले, त्या प्रमाणात जर क्लीन स्वीप मिळाली, तर तेजस्वी यादव हे 31व्या वर्षी मुख्यमंत्री होणारे बिहारच्या सारख्या राज्याचं, मला वाटतं की देशातलं सगळ्यात कमी वयातलं मुख्यमंत्रीपद मिळवण्याचा मान कदाचित त्यांच्याकडे जाऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी की राजदवरची त्यांची पकड जी आहे ती लालू प्रसाद यादव तुरुंगात असताना सुद्धा ती तितकीच कायम राहिली, हे सुद्धा एक कौतुकाचा भाग आहे. जंगलराजचा दुसरा मुद्दा जो होता त्याच्यामध्ये सुभाष यादव आणि साधू यादव हे जे दोन मेवणे होते लालूंचे, आणि त्याच्यानंतर मग बाकीचे बाहुबली नेते होते, तर ते आता एक इतिहास बनत चालला आहे. ती लोक कुठे राहिलेली नाहीये, त्याच्यामुळे त्याचा खूप त्रास होईल अशीही शक्यता नाहीये. पण ह्या सगळ्या फॉर्म्युलांनुसार एक्झिट पोल बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे की एक्झिट पोलच्या दोन्ही बाजूंनी त्याच्या शक्यता असतात, तर त्या शक्यता 10 तारखेला खरं तर आपल्याला बघायला मिळतो. तोपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. 10 तारखेला काय होईल तो प्रत्यक्ष जनाधार आणि जनमताचा कौल आता पाहिला तो कल होता, पण जनमताचा खरा कौल 10 तारखेला आपण बघू. त्यासाठी हे सगळीच मान्यवर मंडळी आपल्यासोबत असणारच आहे. तेव्हा चर्चेचे सगळ्यांना आभार, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि या विषयावरती विश्लेषण केलं, आणि सगळ्यांना शुभेच्छा. जे पॉलिटिकल पार्टीचे राजकीय पक्षांचे प्रवक्ते, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. भारतीय लोकशाही जिंकली पाहिजे. पक्षाचे चढ उतार येत असतात राजकीय इतिहासाच्या जीवनामध्ये. इथेच थांबूयात. तुम्ही पाहत होता बिहारचा एक्झिट पोल एबीपी माझावर.